जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक। महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेबांचं पोस्टर फाडल्यामुळे मुंबईसह नागपूर, रत्नागिरी, नाशिक, नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचं आव्हाडांविरोधात जोरदार आंदोलन। ITIचे ऑनलाईन प्रवेश 3 जूनपासून सुरू होणार। सविस्तर वेळापत्रक 2 दिवसात जाहीर होईल। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी दुसरं ब्लड सॅम्पल आरोपीच्या आईचंच। पुरावे नष्ट केल्याप्रकरणी शिवानी अग्रवालला अटकेची शक्यता। शिवानी अग्रवाल नॉट रिचेबल, पोलिसांकडून शोध सुरू। राज्यात येत्या 48 तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। निवडणूक आयोग दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याचीही शक्यता। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी। सफारी दरम्यान यू-टर्न घेण्यासही प्रतिबंध। नार्को टेस्ट करून आरोप खोटे निघाले तर अंजली दमानियांनी संन्यास घ्यावा। अजित पवारांचं अंजली दमानियांना चॅलेंज, तर अंजली दमानियांकडून अजित पवारांचं चॅलेंज मान्य। सोलापूर शहरामध्ये 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा। पाईपलाईन नसलेल्या भागात 5 टँकरद्वारे पाणी पुरवठा। टँकरचं पाणीही नागरिकांना पुरेना, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। ग्रँडमास्टर प्रज्ञानंदची आणखी एक ऐतिहासिक कामगिरी। वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसनला पराभवाची चारली धूळ। क्लासिकल फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच मोठा विजय। पुरीमधील नरेंद्र तलावात चंदन यात्रेवेळी फटाक्यांचा स्फोट। या स्फोटात 25 भाविक जखमी। भुसावळ शहरात माजी नगरसेवकासह एकावर अज्ञाताकडून गोळीबार। या दोघांचाही मृत्यू। पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी। अज्ञात आरोपींचा शोध सुरू।